नमस्कार. सह्याद्रीच्या राखणदाराच्या सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहे वर्षा आंबटकर ताई यांच्याकडे आणि आज जो पदार्थ करून दाखवणार आहे तो पदार्थ मलाच नाही तुम्हा सर्वांनाच नाही तर देवाला सुद्धा खूप आवडतो. तो असतो आंबट, गोड, तिखट. त्यामध्ये संपूर्ण जे चव असते ती त्या पदार्थामध्ये उतरते. आंबट, गोड, तिखट असा तो पदार्थ आहे. तुम्ही गेस नक्की केलं असेल तो कुठला पदार्थ आहे. हो, तुम्ही बरोबर गेस केला आहे. तो आहे काला, गोपाल काला. गोपाल काला असा पदार्थ आहे जो देवाला आपल्याला सर्वांनाच आवडतो. असा पदार्थ वर्षा आंबटकर या ताई करून दाखवणार आहात. तर या आहेत वर्षा आंबटकर ताई. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या शो मध्ये. धन्यवाद. तर ताई, या पदार्थासाठी कुठले कुठले साहित्य लागणार आहे आपल्याला? मी सांगते सगळे साहित्य तुम्हाला. साखर 1 वाटी, चणा डाळ 1 वाटी, खोबरे 1 वाटी, काकडी 1 वाटी, दही 1 वाटी, ॲपल 1 वाटी, डाळिंब 1 वाटी, कढीपत्ता, मक्याचे दाणे 1 वाटी, गोड लोणचं, मिरची हिरवी, लिंबाचं लोणचं आणि आंब्याचं लोणचं, मीठ चवीपुरतं, भिजवलेले जाडे पोहे, 1 पायली लाया. तर आपलं साहित्य बघून झालेलं आहे. आता विधीकडे वळूया. आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, गोड आंब्याचं लोणचं, ॲपल, मक्याचे दाणे, अनारदाणे, कढीपत्ता, काकडी, हिरवी मिरची चवीपुरती थोडीच टाकायची, ओलं नारळाचं खोबरं, चणा डाळ, तर चवीपुरती साखर आणि चवीपुरतं मीठ. दही, भिजवलेले पोहे, सगळं हाताने पहिले मिक्स करून घ्यायचं. मग याच्यामध्ये लाया टाकायच्या आणि काला हातानेच केला जातो तर त्याची चव हातालाच असते काल्याला, म्हणून चव येतात. गोपाल काला हा हातानेच केला जातो. आता आपला काला झालेला आहे. आता आपण याची टेस्ट बघू शकता. तर गोपाल काला बनून तयार आहे. बस गणपती बाप्पाला याचा प्रसाद ठेवून आपण सर्वे याला खाऊ शकतो आता. तर आता वेळ आहे टेस्ट करायची. तर बघूया गोपाल काला कसा झालाय. तर खूपच छान झालेला आहे गोपाल काला. यामध्ये आंबट, गोड, तिखट असे सर्विस जे चव आहे ते लागत आहे आणि अप्रतिम गोपाल काला झालेला आहे. धन्यवाद ताई, तुम्ही असा सुंदर चांगला गोपाल काला खाऊ घातला त्याबद्दल. खूप खूप धन्यवाद ताई, जी तुम्ही आम्हाला इतक्या चांगल्या पदार्थाची रेसिपी करून दाखवली गोपाल काल्याची. आणि खरंच खूपच अप्रतिम असा गोपाल काला झालेला होता. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सखी सह्याद्रीचे खूप खूप आभार मला ही संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. तर या होत्या वर्षाताई, ज्यांनी आपल्या बरोबर
गोपालकाल्याची रेसिपी शेअर केली आणि खरंच सांगते अप्रतिम असा गोपालकाला झाला होता. तुम्ही सुद्धा करून बघा आणि आम्हाला कळवा की तुमचा गोपालकाला कसा झाला होता ते. असे चांगले चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. तुम्ही बघत राहा सह्याद्रीचा राखणदार. नमस्कार.